आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। शिवसेना ठाकरे गटाच्या शिबिरामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। शिबिराच्या माध्यमातून ठाकरे गटाने आगामी काळात राजकीय संघर्ष तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले, तर सत्ताधाऱ्यांनीही ठाकरे गटावर जोरदार पलटवार केलाय। ठाकरे गटानं शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकांचा शंखनाद केला। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सवाल उपस्थित केला। तुमचं हिंदुत्व गोमूत्रात अडकल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली। समान नागरी कायद्याच्या आधी समान वागणूक द्यायला शिका, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला। यावेळी उद्धव ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या घडामोडींचा संदर्भ घेत देवेंद्र फडणवीसांना कोपरखळी लगावली। काल परवाकडे देवेंद्र फडणवीसांनी एक प्रश्न विचारलाय, कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा काढला, उद्धव ठाकरेंचं मत काय? पहिले देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हालाकीची हो। तुम्ही बोलताय म्हणजे ठीक आहे, पूर्वी जाहिरात यायची सहनही होत नाही, सांगता येत नाही। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस। जर सहनही होत नाही, जे काही सगळे अपमान होतात ते, आणि सांगता येत नाही, करू काय? कारण वरनं आदेश आहे। ठाकरे गटाच्या शिबिरात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या मार्गदर्शनाला शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिला। आमचा बाप, या महाराष्ट्राचा बाप, या हिंदुत्वाचा बाप एकच असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। आमची शिवसेना कुणाला चोरता येणार नाही, असा टोला राऊतांनी लगावला। भाजपचे केंद्रीय नेते मुंबई का कब्जा लेंगे असं म्हणतात, मात्र मुंबईचा कब्जा घेणं तुमच्या बापाचं आहे का, असा सवाल संजय राऊतांनी केला। यावेळी संजय राऊतांनी ईडीलाही चांगलेच खडे बोल सुनावले। अरे काय ईडी आणि काय सीबीआयच्या भीती आम्हाला दाखवताय? आम्ही गेलो त्यातून ताऊन सुलाखून निघालो। पोलाद जसं काही क्षण अग्नीच्या भट्टीतून बाहेर येऊन त्याचं सोनं निर्माण होतं, तसे आम्ही अनेकदा भट्टीतून बाहेर पडून आगीतून ताऊन सुलाखून बाहेर पडलेलो आहोत। त्यातून ही शिवसेना निर्माण झालेली आहे। मी एकटा नाही, आजची शिवसेना। ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांनी ज्या कारवाया केल्यात त्या सगळ्या सुडाच्या कारवाया आहेत। गेल्या 10 वर्षात त्या सगळ्यात जास्त आहेत। सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करण्याच्या आधी स्वतःच्या पक्षातली गळती रोखा, असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय। संजय राऊतजी, आपण जे बोलताय त्याच्यावरती भान ठेवा। एक विचार करा की तुम्ही ज्या उभाटा शिवसेनेत आहात, ती शिवसेना जिवंत राहील का, किंवा तुमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादीत जातील का, हा त्यांना पर्याय राहील का, यावर तुम्ही चर्चा करा। ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी मागील 1 वर्षात पक्ष सोडलाय, मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम शिबिराच्या माध्यमातून केलं। आता त्याचा त्यांना कितपत फायदा होतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजपनं मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे। शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग परळ उद्धव ठाकरेंची जहागीरदारी नसल्याचं वक्तव्य आशिष शेलारांनी केलंय। त्यावर ठाकरे गटानं जोरदार पलटवार केलाय। हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली। शिवसेनेची मुंबईत स्थापना झाल्यापासून दादर, प्रभादेवी, माहीम, परळ, वरळी, लालबाग हा सगळा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो। बाळासाहेब ठाकरे यांनी एक आवाज दिल्यानंतर लाखोंच्या संख्येनं जमलेले शिवसैनिक सगळ्या महाराष्ट्रानंच नाही तर देशानंही पाहिलेत। बाळासाहेबांनी असा एखादा आदेश दिला तर त्याचं पालन करण्यात लालबाग परळमधले शिवसैनिक कायमच आघाडीवर असायचे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत आणि त्यांच्या निधनानंतर सुद्धा लालबाग परळनं नेहमीच शिवसेनेची पाठराखण केली। पण आता लालबाग परळ या उद्धव ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे। मुळामध्ये लालबाग परळ आहे का त्यांची जागीर नव्हे, याच लालबाग परळमध्ये जन्मलेला मी आहे,
याच लालबाग परळमध्ये जन्मलेल्या विनोद तावडे आहेत, याच गिरणगावामध्ये काम करणारे सुरेश खाडे आहेत, याच गिरणगावामध्ये स्वतः राहणारे चंद्रकांत दादा पाटील कॅबिनेटमध्ये आहेत. मी असंख्य नावं देऊ शकतो. लालबाग परळमधील स्थानिक नागरिक शाखांच्या माध्यमातून शिवसेनेसोबत जोडले गेलेत. इथला स्थानिक मराठी माणूस भावनिकदृष्ट्या शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे ही जहागीरदारी नसून अनेक पिढ्यांचं नातं असल्याचा जोरदार टोला शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून लगावण्यात आलाय. एकदा BMCच्या निवडणुका घेऊन बघा, कोणाची जागरी आहे आणि मुंबईकर आणि शिवसेनेचं काय संबंध आहे, किती समस्या तुम्ही सोडवल्या, काय सोडवत आहात. सगळीकडे भ्रष्टाचार माजला आहे. लोक कोणाची जागरी आहे येत्या निवडणुकीत दाखवतील. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपनं मराठी बहुल लालबाग परळवर लक्ष केंद्रित केलंय. आता लालबाग परळ भाजपला साथ देणार की उद्धव ठाकरेंवर पुन्हा विश्वास व्यक्त करणार, यासाठी मात्र निकालाचीच वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पडलेला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. अन्याय होत असल्यानं मनीषा कायंदे आमच्या सोबत आल्याची प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली आहे. तर संजय राऊतांनी त्यांच्या खास शैलीमध्ये मनीषा कायंदेंवरती तोफ डागली आहे. पाहूया त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केलाय. सोमवारी शिवसेनेचा वर्धापन दिन आणि रविवारी पक्षाचं शिबिर असतानाच मनीषा कायंदेंनी ठाकरे गटाला दणका दिला. ठाकरे गटानं शिबिराचं आयोजन केलेलं असताना मनीषा कायंदे तिकडे फिरकल्याच नाहीत. तसंच त्यांचा फोनही नॉट रिचेबल होता. अखेर मनीषा कायंदे शिवसेनेला रिचेबल झाल्या. मला कोणतरी म्हटलं की आपल्याकडल्या एक बाई गेल्या. त्या बाईना घाई फार होती, मला माहिती आहे. त्या आल्याही घाई घाईत, गेल्याही घाई घाईत. पण हे राज्यव्यापी शिबिर ही खरी शिवसेना आहे. ठाकरे गटात अन्याय होत असल्यानं त्यांचे नेते आमच्या पक्षात येत असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली. तर भाजपनंही कायंदेंच्या पक्षांतरावरून ठाकरे गटावरती तोफ डागली. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्ये येण्यासाठी अनेक नेत्यांची रांग लागलेली पाहायला मिळेल असा टोला आशिष शेलार यांनी लगावलाय. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं जहाज डुबताना बघून पटापटा लोक बाहेर उड्या मारत आहेत. भारतीय जनता पक्षाकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते, अन्य पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकांच्या अगोदर आपल्याला आलेले दिसतील. मागील वर्षी 20 जून रोजी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात 16 आमदार आणि मंत्री सुरतला रवाना झाले होते. त्यानंतर अनेक आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले. आता 20 जूनला वर्ष होत असतानाही ठाकरे गटाकडून बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली नसल्याचं मनीषा कायंदेंच्या पक्षांतरानं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या नेत्यांनीही आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत आणि सामना वृत्तपत्राविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलाय. पण यानंतरही संजय राऊतांची सत्तारांवरच्या टीका काही थांबत नसल्याचं दिसतंय. आता पुन्हा एकदा राऊत आणि अब्दुल सत्तारांनी सैनिकांचा भूखंड बळकावल्याची बातमी ट्विट करत निशाणा साधलाय. त्यामुळे पुन्हा एकदा राऊत आणि सत्तारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. कृषी मंत्र्यांवर आता भूखंड बळकावल्याचा आरोप. कागदपत्र शेअर करत संजय राऊतांचा हल्लाबोल. फडणवीस, अमित शहांनाही राऊतांची विचारणा. सत्तारांनी भूखंड बळकावल्याचा आरोप फेटाळला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेलं हे ट्विट कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतरही
संजय राऊतांचा सत्तारांवरील हल्ला थांबत नाहीये. आता तर राऊतांनी एका बातमीचा आधार घेत सत्तारांवर थेट जवानाचा भूखंड बळकावल्याचा संशय व्यक्त केलाय. राऊतांनी एक ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपला याबाबत विचारणा केली आहे. देवेंद्रजी, हे खरंय? औरंगजेबाचा बंदोबस्त नंतर करू, आधी या औरंग्याच्या पेकाटात लाथ घाला. भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची सुद्धा लूट सुरू आहे. काय करताय बोला. संजय राऊत, खासदार ठाकरे गट. राऊत एवढ्यावर थांबले नाही. त्यांनी ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय शिबिरात पुन्हा एकदा सत्तारांना चिमटा काढला. हे अब्दुल सत्तारचं बियाणं नाहीये. हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे महाराष्ट्रात पेरलंय त्यातून उगवलेला या ठिणग्या आहे. खासदार संजय राऊतांनी बातमी आणि काही पत्रांचे फोटो शेअर करत सत्ताधाऱ्यांना विचारणा करत सत्तारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. पण कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी मात्र त्यावरील भूखंड बळकावण्याचा आरोप फेटाळून लावलाय. केवळ बदनामीसाठी हे सर्व सुरू असल्याचा पुनरुच्चार सत्तारांनी केलाय. खरं म्हणजे मी ज्या वेळेस 60 एकर जमीन त्या ठिकाणी माझ्याकडून दिली आणि तिथं मी हॉस्पिटल बनवू लागलो. मी माझ्या जमीन खरेदी करून मी खरेदी केली जमीन आणि त्यांना संस्थेला दिली. तूर सीमा बी पाहून घ्या, त्याच्यामधली झोपडपट्टीला खेटून आहे आणि झोपडपट्टीच्या खेटून राहिलेला मी 30 बाय 40चा प्लॉट मी कसा घेईल त्याचा. त्यांनी घेतलेला असेल, कोणी दिलेला असेल, कोणी त्याच्यावर अतिक्रमण केलं असेल तर त्याची शहानिशा करावी आणि जे बोलतात त्यांनीच येऊन शहानिशा करावी. एकंदरीतच संजय राऊतांनी सैनिकांच्या जमिनीचा मुद्दा उपस्थित करून अब्दुल सत्तारांसह आणखी एक वार केलाय. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय घडतं, अब्दुल सत्तार त्यांच्या भोवतीचं हे संशयाचं मळप कसं दूर करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.